कुठे आहेत तुम्ही आता? जेटी दिघी आता आपण दिघी जेटीवर आहेत. दिघी जेटी आणि आगरदांडा इथे आपण जाणार आहोत. जेटीने म्हणजे एका जहाजामध्ये गाडी आपली मोठी गाडी 4 चाकी गाडी आहे आणि आम्ही स्वतः असा प्रवास असेल सागरी मार्गाने समुद्र मार्गे आम्ही सुद्धा प्रवास करणार. आमची गाडी सुद्धा समुद्रातून जाणार हे वैशिष्ट्य आहे. आणि अशा समुद्रातून आज आमचे मित्र जिवलग मित्र शंकर गडे यांच्या वाढदिवसानिमित्त जंजिरा किल्ला पाहण्याचा योग आलेला आहे. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी जाताना सागरी समुद्र करणार आहेत आम्ही आणि आमचे मित्र. बोला सर, काय सांगू? या ठिकाणी आम्ही कोकणच्या सागरी किनाऱ्याचा आनंद घेत आहोत. आमचे मित्र शंकरजी करडे यांचा आज जन्मदिवस आहे आणि त्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आज आम्ही या ठिकाणी कोकण पर्यटनाला निघालो आहोत. या ठिकाणी आम्ही आता दिव्यागार या ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. तिथून या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही. इथून दिघी या ठिकाणी आम्ही आहोत आणि इथून आम्ही जेटीने आमचा प्रवास पुढे आगरदांडा येथे होईल आणि पुढे तिथून जंजिरा किल्ला, पुढे मुरुड असा प्रवास करून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला लागणार आहोत. वाढदिवस कडे समजा वाढदिवस अविस्मरणीय होणार यात शंकाच नाही. दुपारी त्यांनी सांगितलं का आज वाढदिवसानिमित्त आज त्यांच्याकडून काही मेजवानी आता समुद्र किनारची संध्याकाळी आज संध्याकाळी उशिरा पोहोचणार आहेत. त्यामुळे संपूर्ण दिवस आम्ही या ठिकाणी पसरलेला आहे. त्या अथांग समुद्र बघत असताना याचे पण आपण ऐकले पाहिजे. वाढदिवसाला आणि आता 4 दिवस आम्ही वाढदिवस साजरे करत आहोत. संध्याकाळचा समुद्राची मच्छी गावठी कोंबड्याचा अशी आमची मेजवानी ठरलेली आहे. त्याच्यासोबत फिशर बियर आणि रॉयल स्टॅक हे सुद्धा होणार आहे. हे आपले मित्र आहेत. तुम्ही पाहू शकता आमचे यांचाच वाढदिवस आपण साजरा करत आहोत आज. आणि आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज संपूर्ण दिवस आम्ही आनंदात घालवला, उत्साहात घालवला, फार मजा केली आम्ही. आणि आम्ही आता त्यांचा किल्ला बघायला जायचे आणि त्यामुळे आम्ही सागरी स्वभावाचे आम्हाला मानित आहेत. आपण आता प्रवास करतोय आणि आपली गाडी सुद्धा प्रवास करणार आहे. पुन्हा एकदा करडे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्यांनी गावठी कोंबडा आणि मच्छी आणि हे पण त्यांना आग्रहानं सांगितलं.